नमस्कार भावांनो, आडणे चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे। तर मागच्या व्हिडिओला आपल्याला काही कमेंट आल्या होत्या महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून। तर कमेंट अशा होत्या की तुम्ही एक डाएटवर एक व्हिडिओ बनवा। तर आपण आडणे चॅनलची एक छोटीशी मदत अशी समजून आपण एक डाएट बनवला आहे चांगला। तर आपल्या डॉगला आपण तो डाएट रोज देतो। तर तुम्हाला पण काही वेगळा डाएट माहीत असेल तर आम्हाला एकदा सांगा, शेअर करा आमच्यासोबत, आम्हाला पण थोडी अजून डाएटबद्दल माहिती होईल। तर आपण रोज देतो तो डाएट आपण तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कोणी स्किप करू नका। तर आपण हा पूर्ण डाएट प्लॅन दिलेला आहे, कोणी स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत। पण व्हिडिओला सुरुवात करू, तुम्हाला डाएट दाखवतो आपण काय देतो ते। हा आहे सकाळचा डाएट, मॉर्निंग डाएट। यात पेडीगिरी, अंडे, बस तेवढंच राहतं। आपण थोडं थोडं देतोय कारण की त्यांची वजन खूप झालेले आहे, ते कमी करतो आता, नाही तर आपण खूप जास्त देतो त्यामुळे वजन जास्त वाढत होती त्यांची। हा 9चा डाएट, सकाळचा 9ला खायला देतो आपण। पेडीगिरी भिजून द्यायची, एक एक अंड सर्वांना देतो। हा आहे आपला दुपारचा डाएट। ही पेडीगिरी ही भिजवून आपण देतो आणि हे ताक आहे, हे ताक आपण खूप ऊन असलं तर दुपारी मग देतो, कारण की उन्हात हे गरम पदार्थ देत नाही आपण डॉगला। ही पेडीगिरी गरम पाण्यात भिजवून मग त्यांना आपण देत असतो, पण ते कधी तर थंडी असली आपली तेव्हा गरम पदार्थ द्यायचे आणि गरमी असली तर थोडे थंड पदार्थ द्यायचे। हे आपण ताक देतो, कधी खूप ऊन असलं की आपण हे ताक देतो, आणि खूप थंडी तरी असली दुपारची तर मग आपण पेडीगिरी देतो त्यांना, बघू शकता। पेडीगिरी त्यांच्या डॉगच्या मापातच टाकायची तुम्हाला, ते ताकाची एक पिशवी देत असतो आपण दुपारी रोज, कारण की कधी कधी ऊन असतं म्हणून आपण ताक देतो आणि कधी कधी थंडी असती त्याच्यामुळे आपण गरम पदार्थ देतो। तर हा झाला दुपारचा आपला 1चा टाईम राहतो, तेव्हा आपण सगळ्यांना असं समजा थंडी असेल तर गरम आणि थंडी गरम असेल तर आपण थंड पदार्थ असे देत असतो त्यांना। तर आहे 1 वाजताचा डाएट आपण हा देतो त्यांना दुपारचा। आणि आपण कधी ताक पण देतो, कधी दही पण देतो। दह्यात पाणी मिक्स करायचं नाही कधीच, ताकात पण पाणी मिक्स करायचं नाही, आणि दही चांगल्या म्हणजे अमूलचं वापरायचं, असं लोकल वापरू नका, पिल्लांना त्रास होतोय। ताकात पण पाणी मिक्स नाही करायचं। तर हा झाला आपला दुपारचा 1चा डाएट, बघू शकता। तर भावांनो, ही आपण त्यांना रोटी देत असतो, एकदम गरम गरम ताजी देत असतो, आणि त्यात आपण काही 4-5 प्रकारचे कडधान्य पण मिक्स करत असतो, आणि त्यात रोटीमध्ये आपण तेल किंवा असं मीठ टाकत नाही, पिठामध्ये त्या मीठ टाकत नाही, आणि वरतून पोळीला तेल पण लावत नाही। काही लोक लावतात पण आपण काही लावत नाही त्यांना तेल वगैरे, ते काही लावत नाही। पोळी बघू शकता तुम्ही किती जाड आहे ती। तर असल्या प्रकारे आपण ताजं खाणं देत असतो त्यांना। आपला रात्रीचा डाएट, नाईट डाएट, यात आपण पेडीगिरी, कॅल्शियम विटॅमिन पण असतं, यात कॅल्शियम विटॅमिनच्या गोळ्या टाकलेल्या असतात आपण डायरेक्ट तोडून, आणि पोळी आणि पेडीगिरी असते यात।
तर याच्या अगोदर आपण अर्धा तास अगोदर त्यांना लिव्हर टॉनिक देत असतो 5-5 ml, ते पण देत जा तुम्ही. बघू शकता डायरेक्ट आपले लिव्हर टॉनिक हे याच्यात मिक्स नाही घेत, म्हणून आपण डायरेक्ट त्यांना पहिले अर्धा तास अगोदर लिव्हर टॉनिक देत असतो. पोळी अशी चुरून देत असतो आपण. हप्त्यातून 3 वेळा चिकन आणि राईस देतो. बघू शकता. हे आपण दोन्ही मिक्स करून देत असतो त्यांना. चिकन आणि राईस हप्त्यातून 3 वेळेस देतो. चिकन उकडताना आपण थोडीशी हळद टाकतो त्यात. आणि आपण कधी कोंबडीचे पाय पण देत असतो, ते जॉईंटिंगसाठी चांगलं, म्हणजे पायासाठी त्यांच्या चांगले राहतात ते. त्याचे पण नखं काढून देत असतो. पण आज आपण आणलेले नाही कोंबडीचे पाय. आज आपण फक्त चिकन आणलेलं आहे आणि हा राईस आहे. या भातामध्ये आपण मीठ पण टाकत नाही, नुसता साधा भात असतो. यात फक्त हळद टाकून देत असतो आपण. आणि चिकन कधी पण आपण ताजं देत असतो, असं शिळं वगैरे काही देत नाही. भात पण आपण शिळा देत नाही. भात दुपारीच करून ठेवतो आपण, अजून पण गरम आहे. चिकन पण आत्ता आपण केलेलं आहे. चिकन हे वरचं आहे ते सूप आहे, मिक्स करून दोन्ही पण मिक्स करून आपण देत असतो. असं आपण मिक्स करून देत असतो. चिकन हे आपलं बोनलेस असतं, त्यात एक पण हाडूक आपण घेत नाही. हाडकाचं चिकन आपण डॉगला देत नाही. तर भावांनो, तुम्ही पण चांगला डाएटचा व्हिडिओ बघितलाच असं ना आपला. तर आता हे आपण त्यांना 11 वाजता, आता कसं थंडीचा दिवस चालू असल्यामुळे आपण त्यांना फुल पॅक राहते नाही काही एवढं. प्रिन्सला पण पोते ते टाकतो आपण, यांना पण पोते वगैरे टाकतो. इथून पाल लावून देतो आपण डायरेक्ट असा. त्यामुळं काय यांना थंडी बिंडी वाजत नाही, काही किती पण थंडी असू द्या. तुम्ही पण अशीच आपल्या डॉगची चांगली काळजी घेत जा. म्हणजे कसं नाही तर काही थंडीमध्ये काही प्रॉब्लेम होता, त्यांना उठता येत नाही वगैरे ते. तर असं चांगलं तुम्ही त्यांना टाकत जा खाली. आज आपल्या इकडं थंडी कमी असल्यामुळे आपण काय आज शेकोटी करेल नाही तर इथं आपण रोज शेकोटी करतो त्यांना, सगळं आवरून झाल्यावर. बघू शकता एकदम पॅक राहतं. आपण इथं डायरेक्ट पूर्ण पाल बिल लावून देत असतो. थंडी वगैरे काहीच मध्ये म्हणजे वाजतच नाही यांना. प्रिन्सला 2 पोते टाकेले आपण. तुम्ही पण चांगल्या प्रकारे तुमच्या डॉगची काळजी घेत जा अशीच. त्यांना स्वच्छ वगैरे ठेवत जा चांगलं, जेणेकरून ते आजारी पडणार नाही. तुम्ही सगळा व्हिडिओ हा बघितलाच असेल आपला. कसा वाटला एकदा नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही पण काही डाएट देत असाल तर तो पण आम्हाला सांगत जा, जेणेकरून आम्हाला पण काही वेगळा डाएट माहीत होईल. तर आपण असला डाएट देत असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण बघितलीच असेल तुम्ही. तुमच्या डॉगची थंडीमध्ये चांगली तुम्ही काळजी घेत जा, आपण पण घेतोच आहे. कमेंटमध्ये सांगा की आपला डाएटचा व्हिडिओ कसा आहे. तुम्ही पण काही डाएट देत असाल वेगळा तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, किंवा आमच्या नंबरवर कॉल करून तुम्ही सांगू शकता. थंडीमध्ये डॉगला चांगली शेकोटी वगैरे करत जा. त्यांना चांगलं तुम्ही खाली उतरून टाका, म्हणजे त्याच्यावर ते बसतील वगैरे, झोपतील. त्यांच्या पायांना त्रास होणार नाही उठायला बसायला. तुम्ही बघू शकता मागं आपण कसे पोते वगैरे टाकेला असतात ते रोज. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक कमेंट करत जावा आपल्या व्हिडिओला. चला आपण व्हिडिओची एंड करत आहे. ठीक आहे, धन्यवाद सर्वांना.